Maharashtra state and central governments runs various schemes for the needy and marginalized communities, with the aim is to keep the women and children healthy. These schemes are implemented for the proper nourishment of prenatal baby till postnatal, in the growing age of newborn babies, upbringing of adolescent girls, and the empowerment of women. महिला बाल कल्याण विभागामार्फत ज्या अंगणवाड्या आमच्या जिल्ह्यामध्ये चालू आहेत त्यात प्रामुख्याने आम्ही ज्या कुपोषितग्रस्त मुलं आहेत त्यांच्या शारीरिक वृद्धी आणि त्यांच्या पोषण चांगले मिळावं यासाठी खूप मोठ्या प्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि याचे एक अभियान म्हणून कुपोषण मुक्त बीट आणि कुपोषणमुक्त प्रकल्प हा आम्ही जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहोत. Palghar is very nearby to Mumbai city. Then also a decade ago, it was seen a huge rise in malnutrition and women's illness in the tribal-dominated Palghar district. But in the last few years, the Department of Health and the Department of Women and Child Development has taken up this subject and brought a drastic change in the health of women's and newborn babies. या ठिकाणी ज्या कुपोषणग्रस्त बालकांसह आमच्या ज्या आदिवासी भगिनी बंधू ज्या मायग्रेट झालेल्या आहेत जिल्ह्यामध्ये या वीटभट्ट्यावर वेगवेगळ्या ठिकाणी त्या सर्वांचं आम्ही सर्वेक्षण करून त्या लोकांसाठी आहेत त्या ठिकाणी अंगणवाडीमार्फत दिलेला पोषण आहार आणि त्यांच्या आरोग्याची तपासणीचा एक धडक कार्यक्रम देखील कुपोषण निर्मूलनाच्या अनुषंगाने आम्ही घेतलेले आहोत. If a mom is healthy, then a child is born healthy too. Child development services seek to provide integrated services of nutrition, health care, and primary education to the young children. Considering the health of the mother of a child is as important as of the child. Therefore, this initiative has been extended to adolescent girls, pregnant women, as well as breastfeeding mothers. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 13 प्रकल्प ICDS अंतर्गत काम करतात. अंगणवाडी स्तरावरती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या प्रत्येक पाड्यापाड्यात गावागावात आमच्या आहेत. प्रत्येक क्षेत्र हे कव्हर करण्यात आलेलं आहे. अंगणवाडीमध्ये 6 प्रकारच्या आपण सेवा देतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोषण आहे, नंतर अनौपचारिक शिक्षण आहे, नंतर संदर्भ सेवा आहे, लसीकरण आहे, त्याच्यानंतर पेरेंट्स आणि यांच्यासाठी जे आरोग्य आणि पोषणविषयक शिक्षण दिलं जातं. अशा प्रकारच्या आपण यामध्ये सेवा आपण देतो. Proper diet is one of the most important part of a child's upbringing. It is necessary to put more emphasis on a healthy diet. But where there is the illusion of a 2-course meal, how can there be a healthy diet? Taking this situation into consideration, Anganwadis are set up in the villages under women and child welfare schemes are being implemented. Anganwadi workers and staff run the Anganwadi Center. There are 2,579 Anganwadis in 8 talukas of Palghar district and 3,184 Anganwadi workers and 2,579 helpers in 604 small Anganwadis. About 1,84,000 children attend Anganwadi. They are given a nutritious diet with the proper health guidance. आता 6 महिन्याचं बाळ आहे बरोबर. मग तुम्ही म्हणणार की बाळाला दूध किती महिन्यापर्यंत द्यायचं आपल्याला? 6 महिने तक बरोबर. म्हणजे 6 महिन्यापर्यंत बाळाला आईचं दूध द्यायचं आहे बरोबर. वरचं काही द्यायचं आहे का? नाही. मग बाळाला फक्त आईचं दूध पुरेल का? नाही पुरणार. कारण ह्या वाढी जास्त करून कुठल्या महिन्यानंतर दिसतात आपल्याला? बाळ 6 महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर. म्हणून मग बाळाला आईच्या दुधाबरोबर आपल्याला काय द्यायचं आहे? वरचा आहार द्यायचा आहे. दात नाहीत बाळाला, मग आपल्याला बाळाला कसा पदार्थ द्यावा लागणार? पातळ. मग पातळ म्हणजे पाण्यासारखा पातळ का? नाही. म्हणजे कसा? घट्टसर पदार्थ द्यायला लागणार. मग पहिल्यांदा बाळ 2 चमचे खाईल, मग नंतर बाळ 3 चमचे खाईल. मग असं असं बाळाची भूक काय होईल?
वाढत जाईल. जशी जशी त्याला चव लागेल तसं तसं बाळाची भूक वाढत जाईल. आमच्या ICDS सेवेतर्फे मार्फत त्यांना कच्चे धान्य पण मिळतं. गहू, मसूर डाळ, तेल, मीठ, हळद ते आम्ही त्यांना म्हणजे देतो. परत त्यांना म्हणजे ते कडधान्य कसे म्हणजे आहार कसा घ्यायचा त्याच्याबद्दल त्यांना प्रात्यक्षिक करूनही दाखवतो. गरोदर होती तेव्हा अंगणवाडीतून हे सगळं भेटायचं. आहार, त्याच्यामधून रक्त वाढायचं, अंडी देतात आणि वजन वाढतं आणि गरोदरपणात बाळाची वाढ व्यवस्थित होते. गरोदर माता स्तनदा माता यांना आम्ही महिन्याचा 25 दिवसाचा आहार 2.5 किलो गहू, 1.5 किलो तांदूळ, 750 ग्रॅम शेंगदाणे, 1/2 किलो गूळ, 1 किलो 750 ग्रॅम हिरव्या पालेभाज्या आणि 750 ग्रॅम डाळ आणि कडधान्ये आणि 25 अंडी, तेल 625 ग्रॅम. हे सगळं दिलेलं आहे, तेवढं आम्ही सगळं त्यांना देतो. Special care is taken in the diet of pregnant and lactating mothers to curb infant mortality and malnutrition. To reduce the problem of malnutrition in Maharashtra, the focus is on the first 1000 days of pregnancy, that is from -9 to 24 months. The unique general significance of the first 1000 days is conveyed to the mother and her family. They are also provided immunization facilities along with nutritious food for the pregnant mothers and newborns. या जिल्ह्यामध्ये जेव्हा चांगल्या प्रकारे महिलांचे संघटन झालं, विचारांची देवाणघेवाण झाली, त्यावेळेस कुपोषणावरती थोड्या ना थोड्या प्रमाणात याच्याबद्दल कमी प्रमाणात होण्यास मदत झालेली आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की येत्या 2 वर्षामध्ये कुपोषणमुक्त जिल्हा करण्याचा आमचा सर्वांचा संकल्प आहे. बाळाला बेबी किट डिलिव्हरी झाल्यानंतर जवळजवळ 6 दिवसांचा होता तेव्हाच भेटला. त्याच्यात मॉलिश तेल वगैरे होतं, त्याच्यामुळे व्यवस्थित मॉलिश, हँडवॉश वगैरे होते, त्यामुळे व्यवस्थित साफसफाई वगैरे. आणि दूध पाजल्यानंतर मच्छरदाणी पण होती, त्यामुळे दूध पाजलं झोपलं की त्याला मच्छरदाणी ठेवायची, त्यामुळे त्याला मच्छर वगैरे अजिबात चावले नाही. आत्तापर्यंत वसई तालुक्यामध्ये 536 मातांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आलेले आहे आणि त्याचा लाभ सर्व माता आणि मुलांना होतो आहे. ही झाली तेव्हा तर लॉकडाऊन होता, पूर्ण लॉकडाऊन, काहीच आम्हाला भेटलं नव्हतं बाहेरून. ह्या मॅडमच घेऊन आल्या त्या आमच्या घरी. ही 10 दिवसांचीच होती तेव्हा त्या घरी घेऊन आल्या. The aim of the government is to lay the foundation for the balanced mental and physical development of the children. सकाळचा व्यायाम व्हावा या उद्देशाने आम्ही त्यांची ॲक्टिव्हिटी घेऊन घेतात. ते केल्यानंतर मग आम्ही त्यांना 9:30ला आहार देतात. प्रत्येक मुलाच्या हातात मग वाचन मी स्वतः करून घेते, नंतर त्यांना स्वतः म्हणजे देऊन बोलायला लावते. जे असे करून त्यांना आहार 2, एक नाश्ता असे 3 वेळेचा आहार आम्ही त्यांना देतात. The scheme is not limited to the children and mothers of the surrounding villages, but also takes care of the nutritious food of the migrant laborers and their children. आपण 21 जानेवारी या दिवशी आपण सर्व जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही वीटभट्ट्या आहेत यावरती आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि आमचा असा मानस आहे की दर महिन्याच्या आपण 3ऱ्या गुरुवारी आपण या जिल्ह्यामध्ये आरोग्य तपासणी कॅम्प शिबिर आयोजित करायचे. आणि जी स्थलांतरित मुलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने गरोदर आणि स्तनदा ह्या जास्त प्रमाणात येत असल्याकारणाने आणि मुलावरती या इथल्या ज्या स्वच्छता असेल, इथलं आरोग्य असेल, याचा जो परिणाम होतो आणि याचाच उद्देशाने आम्ही असे कॅम्प आयोजित करण्याचं नियोजन केलेलं आहे. जिल्ह्यातील कुपोषण कायमस्वरूपी कमी करण्यासाठी, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असून सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास संपूर्ण जिल्हा कुपोषणमुक्त व्हायला वेळ लागणार याची मला खात्री आहे. त्यामध्ये गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील आणि 0 ते 6 वर्षामधील ज्या अंगणवाडीचे लाभार्थी असलेले बालकं आहेत त्यांची आरोग्याची तपासणी करून त्यांच्यात जे काही कमतरता आहेत आरोग्याच्या दृष्टीने त्याच्यात मात करण्याचा प्रयत्न आहे.
त्याचबरोबर अंगणवाडी लाभार्थ्यांना मिळणारा पोषक आहार जो आहे तो मिळतो की नाही याची देखील आपण तपासणी करतो याच्यामध्ये. किती मुलं आहेत? 2 आहेत. किती वर्षाची आहे? 4.5 वर्षाची. बरं. अंगणवाडी जाते का? खायला वगैरे भेटतंय? काय देतात? देतात ना अंडी केली. किती देतात अंडी? अंडी देतात ना आता. एका दिवशी खायचे का आठवड्यात खायचं आहे? आठवड्यात खायचं आहे. ती खाते का तुम्ही सगळेच खाताय? ते खात आम्ही. मुलाला वेळेवर खायला देईल, मुलांची साफसफाई बघेल, स्वच्छता बघेल, चांगलं पाणी द्यायला प्यायला देईल, काळजी घेणारी पाहिजे कोणतरी. आणि या निमित्ताने मला वीटभट्टी मालक जे आहेत किंवा चालक जे आहेत त्यांना देखील मी आवाहन करतो की वीटभट्टीच्या केंद्रावर त्यांनी एखादी अतिरिक्त मनुष्यबळ, एखादी बाई किंवा एखादं मुलगी ठेवून त्याच्यामार्फत इथली जी लहान लहान मुलं उन्हातानामध्ये खेळतात, हे करतात, त्यांची आरोग्याची स्वच्छता आणि त्यांना वेळेवर पोषण आहार दिलं जाईल याची खात्री केली तर जो आजारी पडण्याचं प्रमाण जो आहे तो कमी होईल आणि मुलांच्या वजन कमी होण्याचं प्रमाण देखील कमी होऊ शकतो. आपल्या जिल्ह्यातील जो कुपोषणाचा प्रश्न आहे तो कुठंतरी थांबवण्याचा एक प्रयत्न हा चालू आहे आणि लेट अस होप एव्हरीथिंग विल बी पॉझिटिव्ह. ज्या वेळेला अशा प्रकारच्या पाककृती स्पर्धा किंवा प्रदर्शनं आम्ही अंगणवाडी स्तरावर किंवा गाव स्तरावरती राबवतो त्यावेळेला उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत त्या पाककृतींपासून आपल्या मुलांना, कुटुंबांना होणारे फायदे हे सांगण्याचा मुख्य उद्देश असतो. त्याचप्रमाणे महिलांमध्ये एक सर्वसाधारण रक्तक्षयाचं प्रमाण जास्त असतं, म्हणजेच हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांमध्ये कमी असतं. या पाककृतीच्या स्पर्धांच्या माध्यमातून की आपल्या आहारामध्ये जेणेकरून विविध भाज्यांचा समावेश होऊन योग्य प्रकारे आहाराच्या पद्धतींचा अवलंब करून रक्तक्षयाचं प्रमाण एक सर्वसाधारणपणे मुलांमध्ये, किशोरवयीन मुलींमध्ये आणि महिलांमध्ये कमी करता येईल यासाठी आमचा प्रयत्न असतो. आमचे ते अंगणवाडी कार्यकर्ते मॅडम आहेत ते कशी खाण्याबद्दल, आरोग्याबद्दल आणि मुलांना कसे खायला द्यायचे त्याबद्दल सगळं आम्हाला माहिती मिळवतात. Special mention should be made of counseling schemes for adolescent girls along with nutritious diets. Health counseling sessions are being given to adolescent girls by Anganwadi workers. Menstrual counseling, computer training facility are also provided by the government to the teenage girls. अंगणवाडी ताईने मला आरोग्य, स्वच्छता, आहार याबद्दल माहिती दिली. मासिक पाळीमध्ये स्वच्छता कशी ठेवायची याबद्दल माहिती दिली. पण एक सांगू काय तुम्हाला, तुम्ही ज्या अंगणवाडीच्या बाया येतात ना, तुमचे काही साहेब बिहेब येतात ना, ते खरंच चांगल्यासाठी लोकांसाठी येतात, पण आम्हालाच नाही समजत. In order for the government employees to convey the government plans to the people, they perform street plays set up by the employees in the villages of Palghar district. Government is going a step ahead to work for these schemes by giving bicycles to girls so that there will be an increase in the attendance of school-going girls in Jilla Parishad. जेव्हा आम्ही जिल्हा परिषद योजने फंडमधून फॉर्म भरले आणि त्यांना सायकली मिळाल्या तेव्हापासून ते हायस्कूलमध्ये सायकल घेऊन जातात आणि त्यांचा वेळ पण वाचतो आणि ट्युशनला देखील ते घेऊन जातात आणि येताना पण ते लवकर येतात. पहिलं त्यांना यायला उशीर व्हायचा. मी 4 किलोमीटर खूप लांब राहत होती तर मला तेव्हा लताबाईंनी सांगितलं काय अंगणवाडीत सायकल भेटाय, तेव्हा मला फॉर्म दिलं भरायला. तर मी फॉर्म भरली तेव्हा मला सायकल भेटली. नंतर मी शाळेत घेऊन येते आता सायकल, तर मला खूप चांगलं वाटतं. Palghar Health Department and Women and Child Development Department have come together to implement Pulse Polio and MR vaccination, Elephant Disease Survey, COVID-19 Survey, My Family, My Responsibility and Our Village, Our Development, etc. Plans are executed in Palghar district. कोविडसोबत आम्ही आमचं कुटुंब कल्याण कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे.
माझे 3 ब्लॉक आहेत ज्यांनी ऑलरेडी 100% काम पूर्ण केले. ऑलमोस्ट 250% माझे 3 तालुके गेलेत. तेही उद्दिष्ट आम्ही मार्च अखेर पूर्ण करू. तर बूथ बेस्ड जे काम आहे ते ऑलमोस्ट जवळपास 87% बूथ बेस्ड काम केलं आम्ही कोविडमध्ये सुद्धा. आणि IPPIच्या अखेर आम्ही 100% पूर्ण काम केलेलं आहे. वैष्णवजन तो तेने कहे जे पीड पराई. The Jilla Parishad authorities have adopted Sam and Mam's children so that their sustenance can be maintained. माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्हा परिषदेचे किंवा SDO यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना एक दत्तक, प्रत्येक सॅम मॅमचा जो मुलगा आहे, कुपोषित बालक आहे, तो दत्तक दिलेला आहे. आणि विशेष करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यांनी स्वतः कुटुंबासह भेट देऊन आणि ह्या मुलांना स्वतः पोषणाबद्दल त्या पेरेंटची भेट घेऊन पोषण पुरवून एक चांगला एक पायंडा पाडून दिलेला आहे. आणि तो आमच्यासाठी निश्चितपणे एक आदर्श आहे. सॅमचे बच्चू म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन, उंचीनुसार ज्यांचं वजन कमी आहे असे बच्चूंना आम्ही VCDC चालू करतो. त्या VCDCमध्ये गोधडी प्रोजेक्ट राबवला जातो. माता VCDCत म्हणजे अंगणवाडीत येऊन बसता. मग दिवसभर बच्चूंना 7 ते 8 वेळेस आहार दिला जातो. त्या दरम्यान ती माता गोधड्या अंगणवाडीत शिवता. मॅम श्रेणीत असताना आम्हाला अंगणवाडी प्रोजेक्टसाठी 2 दिवसात ठाकूरला नेण्यात आले. तिथे आम्हाला प्रशिक्षण देण्यात आले. नंतर अंगणवाडीमध्ये 1 दिवसाचे परत आम्हाला ट्रेनिंग दिले. नंतर आम्ही तिथल्या बाईंनी आम्हाला गोधडी शिवायचा कपडा दिला आणि तो आम्ही अंगणवाडीतच येऊन गोधड्या शिवायला 2 दिवसा मिळून 1 गोधडी बनवली आणि तिथेच जमा केली. एका गोधडी मागे 150 रुपये आणि 30 रुपये सोय दराचे असे मिळून 180 रुपये आणि अशा 50 गोधड्यांचे 9,000 मिळाले. Palghar Jilla Parishad also runs self-employment projects, especially for women with disabilities. आमच्या इथे देखील पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ह्याच्यातनं म्हणजे घरगंडी आहेत, महिलांना दिलेल्या आहेत. त्याच्यातनं ते आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून काम करत आहेत की त्याच्यातनं आपल्याला जो काही पैसा मिळेल त्याचा उपयोग ते आपलं घर चालवण्यासाठी करत आहेत. तशाच पद्धतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम आपण जिल्ह्याच्या मार्फत आयोजित करतो. मी अंध आहे. एकात्मिक बालविकास योजनेच्या माध्यमातून अंगणवाडीतल्या बाईंनी आणि भामिरे मॅडमनी मला एप्रिल महिन्यात 2020मध्ये घरघंटी योजनेचा लाभ मिळवून दिला आणि माझ्या घरी आता दळण दळण्यासाठी माझ्या शेजारच्या भगिनी येतात. त्याच्याने मी माझं जीवन चालवते. If we consider the other tribal areas of Maharashtra today, it seems that the existing measures have answered the issues that were facing some time ago, such as women's health, malnutrition, etc. It feels very special when we see the difference that we are seeing today. And the only reason for this is the government staff in Palghar district. The Honorable Chief Minister has also expressed his appreciation to the government staff in Palghar district. एकंदरीत सांगायचं असेल तर महिला सक्षम झाल्या तर कुटुंब पूर्ण सक्षम होतो आणि कुटुंब सक्षम झाला तर या जिल्ह्यातील जो काही आतापर्यंतचा जो प्रश्न आहे, कुपोषणाचा असेल, रोजगाराचा असेल किंवा भटकंतीचा असेल, ते सर्व प्रश्न त्याच्यावर आपण मात करू शकू अशी माझी खात्री आहे. Overall today, Palghar district is on the path of women's health and eradicating malnutrition, which is a happy event.